थोडं समजावून घेऊया. डेथ इज नॉट अ डिव्हाइन लॉ, आणि म्हणूनच मदर त्याला फॉल्सहूड म्हणतात, किंवा मदर त्याला डेथला खरं अस्तित्वच नाहीये, रिअल एक्झिस्टन्सच नाहीये त्याला, असं जे म्हणतात ते ह्याचसाठी. डिव्हाइन लॉ काय आहे, म्हणजे दैवी योजना काय आहे, आणि आत्ता आपल्याला इथे या जीवनामध्ये जो अनुभव येतो तो दुःखाचा येतो, संकटाचा येतो, काळोखाचा येतो, मृत्यूचा येतो. हे सगळे जे अनुभव येतात ते अनुभव सगळे दिव्य योजनेचा भाग होते का? त्याच्या संबंधी मदरनी अगदी शाळकरी वयातल्या मुलांना सुद्धा कळावं अशी एक गोष्ट सांगितली, पण त्या गोष्टीमध्ये मोठं तथ्य आहे. ते तथ्य आपण समजावून घेऊया. आणि त्या निमित्ताने आपल्याला मृत्यू कधी आणि कसा निर्माण झाला, तो आधी नव्हता, तो नंतर एका कोणत्या तरी टप्प्यावर या मॅनिफेस्टेशनमध्ये म्हणजे या विश्वरचनेत दाखल झाला. तो कसा दाखल झाला समजावून घेऊया. बघा, ही जी विश्वाची रचना आहे त्या रचनेमध्ये परब्रह्माने विश्वनिर्मिती करण्याचं काम विश्वमातेवर सोपवलं. स्वतःमधनंच विश्वमातेची निर्मिती केली आणि विश्वमातेला सांगितलं की तू हे सगळं विश्व निर्माण कर. तेव्हा त्या विश्वमातेने 4 विभूती तयार केल्या. तिच्या कामामध्ये तिला मदत करण्यासाठी म्हणून 4 विभूतींची निर्मिती तिने केली. त्या विभूती कोणत्या होत्या? तर एक होती चेतना, कॉन्शियसनेस. दुसरी शक्ती होती प्राणशक्ती, किंवा ज्याला आपण जीवनशक्ती म्हणतो ती शक्ती. त्याच्यानंतर आनंद आणि सत्य. या 4 विभूतींची निर्मिती तिने केली. आणि आता त्या 4 विभूतींच्या माध्यमातून पुढचा सगळा विश्व व्यापार निर्माण होईल हे अपेक्षित होतं. ते करत असताना या 4ही विभूतींनी वास्तविक विश्वमातेच्या आणि पर्यायाने परब्रह्माच्या संपर्कात राहणं, त्यांच्या इच्छेची अंमलबजावणी करणं हे अपेक्षित होतं. पण जेव्हा या 4 विभूती निर्माण झाल्या तेव्हा त्यांच्यामध्ये आपणच श्रेष्ठ असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांचा विश्वमातेशी आणि पुढे पर्यायाने परब्रह्माशी असलेला संपर्क तुटला. त्यांना वाटलं मीच सर्व समर्थ आहे, मी विश्व निर्माण करू शकतो, अशी भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यातून मग म्हणजे बघा, विश्वमातेशी आणि परब्रह्माशी त्यांचा असलेला संपर्काचा धागा तुटला आणि त्यातून काय निर्माण झालं? ते विभूती ज्या कारणासाठी निर्माण झालेल्या होत्या त्याच्या अगदी विरोधी अशा गोष्टी निर्माण झाल्या. म्हणजे चेतनेमधून मूळ चेतना, विश्वाची जी ईश्वरी योजना आहे, इथपर्यंतचा भाग विश्वाची ईश्वरी योजना आहे. ठीक आहे, डिव्हाइन लॉ असं ज्याला आपण म्हणू, ती इथपर्यंत. पण ते मूळ रूपाला विसरल्यामुळे चेतनेचं रूपांतर अचेतनेमध्ये झालं, प्राणाचं किंवा जीवनाचं रूपांतर मृत्यूमध्ये झालं, आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये झालं आणि सत्याचं रूपांतर मिथ्यत्वामध्ये झालं, असं मदर सांगताहेत. आणि हे जे आहेत, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्यांना मदरनी असुर असं म्हटलेलं आहे. यांना म्हटलं विभूती, आणि त्यांच्यातूनच निर्माण झालेले हे 4 असुर. आता हे 4 असुर असल्यामुळे आपलं जीवन दुःखमय, कष्टमय, संघर्षमय आहे. मग आपल्याला दिव्य जीवन जर अनुभवायचं असेल तर काय करायला पाहिजे? हे जे असुर आहेत त्यांच्यावर विजय संपादन केला पाहिजे किंवा त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे. म्हणजे आत्ता ते जे या दिव्य योजनेच्या पेक्षा विपरीत
त्याच्या विरोधी जे ते वागतायत त्यांना त्या विरोधापासून परावृत्त केलं पाहिजे. तसं केल्यानंतर मग हे जीवन दिव्य जीवनामध्ये परिवर्तित होऊ शकेल. आणि हा सगळा प्रयत्न मदर श्री अरविंद यांनी चालवलेला होता. त्यामध्ये मदर सांगतायत की ह्या चारही असुरांचं परिवर्तन करायचं, त्यांच्यामध्ये बदल घडवून आणायचा किंवा त्यांना ते डिझॉल्व्ह होऊन जातील असं पाहायचं. हे करण्याचं काम मदर करत होत्या. तेव्हा त्या म्हणल्या की अचेतन हा जो असुर होता, अचेतनतेचा तो असुर, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, याच्यामध्येही परिवर्तन झालं आणि ते विलय पावलं मुळामध्ये. मिथ्यत्वाचा जो असुर होता, त्या म्हणजे फॉल्सहूड, त्याचा जो असुर होता, त्यांनी इथल्या पृथ्वीवरच्या काही व्यक्तींना स्वतःचं माध्यम बनवलं आणि त्या माध्यमातून तो या पृथ्वीवर अजूनही त्याचं राज्य टिकवून आहे एक प्रकारे. मृत्यूच्या असुराबाबत काय झालं, तर मृत्यूच्या असुराला इथे जसं ह्यानी केलं होतं, मिथ्यत्वाच्या असुराने केलं होतं की कोणाचं तरी माध्यम बनवायचं आणि स्वतःची सत्ता चालू ठेवायची, तसं यालाही करायचं होतं, पण त्याला ते शक्य झालं नाही आणि त्याचं कन्व्हर्जन सुद्धा होऊ शकलेलं नव्हतं. अशी ही सगळी कहाणी आहे. आणि म्हणून आता आठवत असेल तर बघा, मागच्या एका भागामध्ये आपण म्हटलं होतं की माणसं मृत्यूला तो अटळ आहे असं समजतात, अशी त्यांची पक्की धारणा असल्यामुळेच मृत्यूमध्ये रूपांतरण घडवणं हे अतिशय बिकट झालेलं आहे असं मदर जे म्हणल्या त्याचा संदर्भ आता आपल्या लक्षात येईल. की लोकांना हे मान्यच नाहीये की मृत्यू अटळ नाही. आता अलीकडच्या काळामध्ये शास्त्रज्ञ त्या दिशेने प्रयत्न करतायत. ही एक प्रकारे चांगलीच खूण म्हटली पाहिजे की शास्त्रज्ञांना आता कुठेतरी ही शक्यता दिसायला लागलेली आहे की हे शरीर मरणच पावलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. त्याच्या अमरतेच्या बाबतीत ते आता प्रयत्नशील आहेत. परंतु माणसामध्ये असलेली ही धारणा हीच मृत्यूला देवत्व बहाल करते, बघा आपण मागे पाहिलं होतं. आणि म्हणून हा संघर्ष अधिक बिकट होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनुष्याची ही धारणा कशामधून निर्माण झालेली आहे, तर लाखो वर्षांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. म्हणजे आपल्या वडिलांचं, आजीचं, आजोबांचं, त्याच्याही आधीच्या पिढीतल्या लोकांची मरणं माहिती आहेत, ऐकिवात आहेत आणि त्यातून हे असंच असतं ही धारणा त्याच्यामध्ये पक्की होत गेलेली आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकतं हा विचारच व्यक्ती करत नाही आणि मग ती सवय अधिकाधिक दृढमूल होत जाते आणि त्यातून मग एक दिवस मृत्यू हा अपरिहार्य होऊन बसतो.